नमस्कार. महाराष्ट्र जन्म 24मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजकारण्यांनो, या गोरगरीब जनतेच्या जेव्हा तुम्ही निवडून आला आहात, तुमचा सर्वांचा मी आदर सन्मान करतो. परंतु वेळेवर कर्जमाफी न केल्यामुळे संभाजीनगर घाटीमध्ये दररोज 2 ते 3 आत्महत्या होत आहे. समाज सगळ्या बाजूने परेशान आहे. हॉस्पिटलचे खर्च वाढत आहे. महागाईवर लगाम नाही. तरुण बेरोजगार होत आहे. तरी माझी शिवसैनिक म्हणून हात जोडून विनंती आहे, आपल्या निवडणुकीत झालेला खर्च न काढण्याच्या मागं न लागता, कोटीच्या गाड्या न घेता, चांगल्या ठिकाणच्या प्रॉपर्टीने हस्तगत न करता, एखाद्या खासदाराने आमदारांनी गाडी घेतली तर आपल्याला कशी त्यापेक्षा भारी घेता येईल याची स्पर्धा न करता त्या ठिकाणी समाधानी राहून गोरगरीब जनतेचे अश्रू पुसावे, तरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली राहील. 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही बाळासाहेबांची शिकवण. बाळासाहेब असते तर बाळासाहेबांना सांगितलं असतं, समाजावर जर अन्याय होत असेल, समाजाच्या जीवावर निवडून येऊन जर त्यांना न्याय भेटत नसेल तर त्यांना रस्त्यावर तोडवा, हे बाळासाहेबांचे वाक्य. हे मी बोलत नाही म्हणून मी विनंती करतो की आपला लवकरात लवकर या 8 ते 10 दिवसामध्ये कर्जमाफी कशी होईल याकडे जास्त लक्ष द्यावे, असं देखील राजूभैया जयस्वाल यांनी म्हटलं आहे. बघूया राजूभैया जयस्वाल. महाराष्ट्र मी दररोज छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णसेवा करतो आणि त्या प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतो. आज माझी आई समाने यांना दुसऱ्या हॉस्पिटलला 7.25 लाख रुपये खर्च सांगितला होता. मी फक्त 1,40,000 मध्ये केलं. किती 8 दिवस राहू, 15 दिवस राहू, मेडिसिन सहित सगळ्या खर्चासहित सांगितलं. आईची प्रतिक्रिया घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. आई किती सांगितलं होतं? किती काय काम करता तुम्ही? वस्तू किती पैसे सांगितले होते तुम्हाला? सांगितले होते ना. हां, आणि ते बी तुरंत भरावं लागत होते आहे ना. तर मी आल्यावर काय दिलासा भेटला तुम्हाला? काय भेटला दिलासा? सवलत काय भेटली? हां, तर चांगलं झालं का वाईट झालं माझ्या काम केलं तुमचं? हां, एक ही आई आहे, माझ्या आईसारखी आहे, त्यांची प्रतिक्रिया आहे. बघा, बाजूला आमच्या बहिणी आहे, ह्या आहे, परत ह्या ताई आहे, इकडे ह्या ताई. या ताईला सुद्धा जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये खर्च येणार होता. शॉर्ट बसलेले आहे त्यांचे इलेक्ट्रिक करंट लागून. परंतु त्यांच्यासोबत कोणी नसताना भाऊ म्हणून मी त्यांचं काळजी घेतो आणि इलेक्ट्रिक MSCBकडून लवकरात लवकर कशी मदत मिळेल त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मुख्यमंत्र्याला सुद्धा त्यांचं लेटर देईल. लवकरात लवकर ह्या ताईला मदत व्हावं अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. ताईची सुद्धा प्रतिक्रिया घ्या की कसं परिस्थिती झालेली आहे आज. काय झालं ताई आपल्या भैयाला सांगा. इलेक्ट्रिक शॉर्ट लागला होता. हां, तुम्ही मदत केली तुम्हाला? हो, भरपूर मदत केली. किती पैसे लागणार होते तुम्हाला? 6-7 लाख रुपये खर्च सांगितला होता. तर मी किती पैशात केलं तुमचं? 6 लाखामध्ये आहे का नाही? आहे ना. तर आज इकडं आज माझा इतका संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मी पूर्ण टीमची आरोग्य सेवेची तयारी केलेली आहे. तर ज्या माझ्या गोरगरीब जनतेला 2,05,00,000 रुपये खर्च येतात, तो जर आम्हाला सांगितलं तर कसं 10-20 हजारात होईल. ते आज काम मी उद्धवजीच्या आशीर्वादाने पूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये करतो. म्हणून माझी कळकळ विनंती आहे, राज्यात, केंद्रात ज्या हे सरकार जे गोरगरीब जनतेच्या जीवावर बसलं, त्या आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री यांना एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो तर आपण ज्या कर्जमाफीची घोषणा केली ती वेळेवर न झाल्यामुळं आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये दररोजच्या 3-4 आत्महत्या होत आहेत. आज या जनतेच्या जीवावर निवडून यायचं आणि भूखंड हडप करायचे असं करून चालणार आहे. तर बाळासाहेबांनी सांगितलं होतं 20% राजकारण आणि 80% समाजकारण, आणि त्या जीवावर आज मी संभाजीनगरमध्ये प्रस्थान करतो माझ्या शिवसैनिकाच्या जीवावर. म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना विनंती करतो तर जनतेच्या आत्महत्या जास्तीत जास्त वाढलेल्या आहेत. हॉस्पिटलचे खर्च वाढलेले आहे. आता पेरणीचा टाईम आहे तर वेळेवर कर्जसुद्धा नाही. कर्जाचा असा उल्लेख केला की ज्यांनी कर्ज घेतलं त्याला कर्जमाफी नाही. तर आज शेतकरी इतका त्रस्त आहे. रात्रंदिवस कांदा पिकून रस्त्यावर फेकावं लागू राहिला. आज तुम्ही एसीत आहे पण माझा शेतकरी आज रात्रंदिवस उन्हात काम करून सुखी नाही. जगाचा पोशिंदा आहे. मी परत एकदा विनंती करतो, आज तुम्ही इतके संभाजीनगरमध्ये बसले ना, तुम्ही मध्यवर्ती बसस्टँडसुद्धा सुधरू शकत नाही तर तुम्ही जनतेचे अश्रू काय पुसणार? मध्यवर्ती बसस्टँडवर आज शौचालयाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य तिथं पोहोचलेलं आहे. मग तुम्ही इतकं पदावर येऊन करता का?
हां करता काय? तुम्ही जनतेचे अश्रू पुसू शकत नाही तर तुमच्या राजकारणातून काही उपयोग बी नाही. मी स्पष्ट बोलणारा बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे आणि मला कुठलीही अपेक्षा नाही. भगवंतानी जसं ठेवलं मी तसं राहील. माझी एकच विनंती आहे कळकळीची, तर माझा समाज आज खूप परेशान आहे. आज समाजामध्ये इतके वातावरण खराब झालं आहे, जाती धर्माचं याचं त्याचं, तर कधी काय होईल याचं सांगतासुद्धा येईल नाही. आज अशी कंडिशन या समाजामध्ये करून ठेवलेली. तुमच्या राजकारणाकडे कमी लक्ष द्या, पण समाजावर जास्त लक्ष द्या. मी कळकळीची विनंती शिवसैनिक म्हणून करतो. आणि संभाजीनगरच्या घाटीच्या आत्महत्या कशा थांबता येईल त्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. कारण आज पैसा इतका कमी झालेला आहे, महागाई इतकी वाढलेली आहे. आज घाटीच्या क्षेत्रामध्ये फळ फ्रूटच्या दुकानं राहत्या ना, तर माझ्या आई बहिणीला दररोज 300 रुपये मिळत असेल ना हजरी, तर 200-250 रुपये किलो सफरचंद हे लक्षात घेऊन जा. तुम्ही जे ड्रेस बदलता 5-5 महागड्या गाडीत हिंडता, तुमची एकच स्पर्धा चालली आहे. तर ह्या खासदारने एवढ्याची गाडी घेतली तर मी त्याच्यावर किती कोटीची घेऊ, किती वेळाचे 5 ड्रेस बदलू. आज माझा समाज 200-250 रुपयाला परेशान आहे. त्यांना वेळेवर सफरचंद घेऊ शकत नाही, चिक्कू घेऊ शकत नाही. तुम्ही मात्र यांच्या जीवावर मस्त AC रूममध्ये राहतात. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो तर बाळासाहेबांच्या, तुम्ही जे बाळासाहेबाला आदर्श मानून राजकारण केलं, बाळासाहेबाची एकच शिकवण होती, 20% राजकारण आणि 80% समाजकारण. ते तुम्ही करावं. संभाजीनगरमध्ये नाही, अखंड महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हे लक्षात असू द्या. तुम्ही कितीही पक्ष बदलले आणि कितीही जरी काही केलं तर शेवटी मेल्यानंतर एकच पक्षात यावं लागतं, पृथू पक्षामध्ये. आणि त्याची निशाणी कावळा राहते हे समजून घेतो. हां, तर किती प्रॉपर्टी जमा, प्रॉपर्टीला उपयोग नाही. पण ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही इतके मोठे झालेले आहात, त्या समाजाला आज जीव लावणं आपलं कर्तव्य. तुम्ही बघत असेल कसं हॉटेल सुद्धा नाही, कसं जेवण करून हां, ही परिस्थिती करून ठेवलेली आहे. तर चांगल्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करता, पण माझा मायबाप जेवण करू शकत नाही, अशी परिस्थिती तुमच्या राज्यामध्ये उद्भवलेली. का आज हे 200-200 क्विंटल 300-300 क्विंटल कांदे पिकवणारे शेतकरी आहे आणि यांना तुम्ही रस्त्यावर जेवायला लावता, हे लक्षात असू द्या. त्यांना जर हमी भाव दिला ना, तुमच्या सरकारला 10 वेळेस विकत घेईन शेतकरी, अशी कंडिशन आहे त्यांच्यात स्वतः ताकद एवढी. म्हणून मायबाप जनतेच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो तर राजकारणाकडे कमी लक्ष द्या. येणाऱ्या काळामध्ये माझ्या समाजाकडे, शेतकरी बांधवाकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. ही सत्य आणि वस्तुस्थिती तुम्हाला दाखवून राहिलो का परेशान, इतका परेशान आहे समाज का आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये किमान दररोजच्या 4 आत्महत्या होत आहेत. आणि याला जर जिम्मेदार कोणी असेल तर हे राज्यातलं केंद्रातलं सरकार आहे. वेळेवर कुठल्याही प्रकारची मदत नसल्यामुळं सगळं बेघर झालेलं सरकार आहे. पुन्हा माझा जो तरुण वर्ग आहे तो सुद्धा बेघर होत आहे. म्हणून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो तर समाजाला जीव लावा, आपलं राजकारण दुसऱ्या ठिकाणी ठेवा. जय महाराष्ट्र.